हाय शिल्पा. तुझी सगळ्यात अमेझिंग क्वालिटी म्हणजे एक मिनिट. हॅलो हर्षू. अरे शिल्पाची एखादी चांगली क्वालिटी सांग ना. हॅलो. अरे साकेत. हॅलो बेटा आरवी. पिटेगा साला. ही सगळी साकमवाली मस्ती आम्ही तुझ्यासोबतच तर करू शकतो शिल्पा. आणि दॅट इज युअर बेस्ट क्वालिटी. युअर अ ट्रू स्पोर्ट. तुझ्यासोबत कितीही मस्करी करा, कितीही तुझ्या खोड्या काढा, तू नेहमी चिल्ल असते. म्हणजे तुझ्याकडे टॅलेंट्स भरपूर आहेत. आणि आता हे रिइंट्रोडक्शन मध्ये आम्ही जे बघतोय तुझ्या सगळी पोएम्स आणि सगळी क्रिएटिव्हिटी आहे. क्या बात है. परत मग तुझं वर्क लाईफ बॅलन्स ज्या प्रकारे तू मॅनेज करते आहे ॲज अ बिझी ऑब्स्टिट्यूशन. क्या बात है. आय थिंक ते सगळं आहे. दॅट्स ऑल देअर. पण what I really value about you is your friendship and how you make your friends very comfortable around you. बात तो सही है. आणि त्याच्यामुळेच आय थिंक तुझे एवढे सगळे फ्रेंड्स आहेत. म्हणजे आजपर्यंत असे नवीन नवीन मला रिव्हिलेशन होत राहतात की अरे शिल्पा याची पण फ्रेंड आहे, अरे ही पण शिल्पाची फ्रेंड आहे. आणि एवढे सगळे जे तुझे फ्रेंड्स आहेत ते तू असे नाही बनवत. तू सगळ्यांना ओळखून आहेस है ना. आपकी पारखी नजर और निर्मा सुपर है ना. मान गए. तू जेवढी शांत आहेस, सहनशील आहेस, तेवढीच तू शार्प पण आहेस. तू जेवढी हार्ड वर्किंग आहेस तेवढीच तू कम्पॅशनेट पण आहेस. आय थिंक तुझे पेशंट्स जे आहेत दे मस्ट बी कन्सिडरिंग देमसेल्स रिअली लकी टू हॅव यू एज देअर डॉक्टर. आणि आय कन्सिडर माय सेल्फ व्हेरी लकी टू बी युअर फ्रेंड. सो आता हे जे सेलिब्रिटी डेज आहेत तुझे ते मस्त थॉरली एन्जॉय कर. कारण खूप छान मेमरीज आणि नॉस्टॅल्जिया येणार आहे. आणि त्याच्यामुळे आय एम रिअली ग्लॅड की फायनली तू तुझ्या स्लाइड्स बनवल्या. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? क्या तकलीफ है इनको? चल बाय. ऑलराईट तेजस, ठीक आहे. तुला सगळं सांगेल तर मग हिला काय म्हणणार आहे मी इथे. ठीक आहे, मी ठेवतो फोन. बाय. ओके. नोईंग शिल्पा, आय जस्ट कीप इट सिम्पल. शिल्पा खूप छान मुलगी आहे. ती अरे मी सगळंच तेजसला सांगितलं यार. आता मी काय सांगणार आहे. सर्वात पहिले शिल्पाशी बोलणं सुरू झालं जेव्हा आम्ही साहित्य कला मंचाच्या स्थापना दिवशी ड्रामा केला. लहान स्किट होती. त्यानंतर आमचं बोलणं वाढलं. अँड देन आय रिअलाइज्ड की एक मुलगी जी जस्ट 18 वर्ष झाली, हाऊ कॅन शी बी सो मॅच्युअर, लेवल हेडेड. त्या मेडिकल स्कूलमध्ये असताना इतकं लेवल हेडेड पर्सन मी कोणीच नाही पाहिलं अर्ली ऑन. आफ्टर दॅट स्किट वी बिकेम गुड फ्रेंड्स. आणि GFCला जेव्हा आम्ही ड्रामा केला तेव्हा वी गॉट मोर कनेक्टेड. पण मला एक कंप्लेंट आहे तुझी शिल्पा. तू आणि मी ड्रामामध्ये काम केलं आणि त्या ड्रामामध्ये आय प्लेड ॲज युअर फादर, राईट. पण त्यानंतर तू मला प्रत्येक वेळेस बाबा बाबा म्हणून रेफर करायची. ठीक आहे, हे चाललं बरेच दिवस चाललं, खूप दिवस चाललं ऍक्च्युली. बिकॉज ऑफ दॅट आय फील लाईक आपल्या बॅचची कोणतीच मुलगी माझी गर्लफ्रेंड बनली नाही, ना की ज्युनियर बॅचच्या कोणी मुली माझ्या गर्लफ्रेंड बनल्या. दे प्रॉब्ली फेल की जर हा हिचा बाबा आहे तर मग आमचं तर आजोबा होईल ना. दॅट वॉज अ बिग प्रॉब्लेम. ओके. लकीली माझी बायको निधी 2005 बॅचची, तर आपण ग्रॅज्युएट होत होतो. तर लकीली तुझ्या गोष्टी तिने ऐकल्या नाही म्हणून मला तिने हो म्हटलं. नाही तर साला तिथे अडकून बसलो असतो मी. थँक्यू. थँक्यू. शिल्पा, तू नेहमीच लेवल हेडेड होती. म्हणजे आमच्यासाठी काही इमोशन्स, काही गोष्टी आम्ही इमोशनली एक्सायटेड व्हायचो किंवा कधी एकदम डिप्रेस व्हायचो किंवा काही एकदम आमची रिॲक्शन वेगळी राहायची. पण तू एकदमच कामली आणि पूर्ण इमोशन्स कंट्रोल करून त्या गोष्टीला तू डेसिफर करून सांगायची की नो, लुक ॲट दिस थिंग लाईक दिस, असा अप्रोच ठेव, असं हे कर.
दॅट वॉज कमांडेबल. म्हणजे आपण इतके यंग होतो तेव्हा, आता यंग आहोत, पण त्यावेळेस म्हणजे इतकी मॅच्युरिटी वॉज कमांडेबल. आय लर्न अ लॉट फ्रॉम यू की कसं लेवल हेडेड राहायचं किंवा कसे सिच्युएशन्स ज्या आपल्या फेवरमध्ये नसतात ते कसं डील करायचं. थँक्यू फॉर टीचिंग अस दॅट. वन कोइन्सिडन्स, शिल्पाच्या लहान भावाचं नाव साकेत आहे आणि माझ्या मोठ्या बहिणीचं नाव शिल्पा आहे. सो आय थिंक दॅट वॉज द रिझन वाय वी कनेक्टेड इवन बेटर. सो जेव्हा मी माझ्या बायको निधीला भेटलो, त्यानंतर मी हर्षू आणि शिल्पाला स्पेशली इन्व्हाइट केलं अँड आय वॉन्टेड देम टू मीट निधी. पण त्या मीटिंगमध्ये पण शिल्पाने शी मेड शुअर की ॲक्च्युली नॉट, लेट्स सी हाऊ शी रिस्पॉन्डेड. तरी चेहऱ्यावर आनंदापेक्षा जरा जास्त काही असू शकतो. शर्टाचा रंग माझ्या गाण्याचा रंग. ओके, एक जण कधी बोला ना. बोलत असताय सी, दिस इज व्हॉट आय वॉज टेलिंग यू, व्हेरी ब्लंट. बाकी सगळे काही बसले होते पण आता आम्ही बेअर करून घेतात. We are really happy over here that Ashoka Hotel has invited us. आणि नेहमीप्रमाणे बाबांचा मोबाईल वाजला. बाबांचा मोबाईल आणि कॅमेरा झाला इन्व्हेंटरी म्हणजे आहे एडिट बाबांनी जे काही केलं आहे आम्ही त्याचं पूर्ण समर्थन देतो आणि परत बाबा, हे दोघं ना आता बिलकुल गँग अप होऊन माझी वाट लावणार होते. थँक गॉड त्याचं काही झालं नाही. वर्क वेल. and we pray to the Lord. की बाबा नेहमी रेड शर्ट घालायला. शिल्पा, तू अशीच हसत खेळत राहा, सगळ्यांना गायडन्स देत राहा आणि अशीच ब्लंट राहा. ओके, ऑलराइट, आल सी यू. शिल्पा भंडारकर, रोल नंबर 102. ये शिल्पा नाम सुनते ही ना मुझे हंसता हुआ चेहरा याद आ जाता है. हमेशा हंसती हुई रहती है. सेकेंड ईयर में हम लोगों की बैच एक्सटेंड होकर 102 रोल नंबर तक बढ़ गई थी और तब हमें 2 स्पेशल फ्रेंड्स मिले, एक आकांक्षा, एक शिल्पा. शिल्पा के साथ अलग ही मेमोरीज हैं. पोस्टिंग साथ करना, पढ़ाई साथ करना, डिस्कशन साथ करना, बहुत मस्ती की है साथ में, बड़े याद आते हैं. शिल्पा के एक तो हंसता हुआ चेहरा देख के आप अपनी सारी प्रॉब्लम ही भूल जाओ, कोई दिक्कत ही ना लगे लाइफ में. सब चीजें सब एकदम प्रॉब्लम से सॉल्व हो जाती है उसके साथ बात करके. दूसरी शिल्पा की जो खास बात है वो ये एकदम स्ट्रेट फॉरवर्ड, सीधी बात करती है, बिल्कुल इधर की उधर की नहीं बात करती है, एकदम सीधी बात करती है. उसका फोन आता है ना तो मुझे लगता है हे भगवान मैंने क्या गड़बड़ कर दी अब, क्योंकि हमेशा उसका फोन मुझे डांटने के लिए आ रहा होता है. जोक्स अपार्ट, शी इज सो अमेजिंग. आई एम सो लकी टू हैव यू एज माई फ्रेंड हियर. लव यू, सी यू सून. शिल्पा भंडारकर, रोल नंबर 102. शिल्पा मेरी डिसेक्शन टेबल पर भी थी, बट समहाउ MBBS के समय मेरी उतनी फ्रेंडशिप नहीं थी उसके साथ. इंटर्नशिप में हम लोग सब जगह साथ में पोस्टेड रहते थे, तब हमारी बहुत अच्छी बनती थी और हम लोग ने बहुत इन्जॉय किया. थोड़ा HOS को भी तंग किया और जब हम लोग सामने जाते थे तो शिल्पा बैदना चौक से बैठती थी और वो बस का नंबर मुझे SMS कर देती थी. फिर मैं वही बस पे सदर से बैठ जाती थी और सामने के वो भूतिया हॉस्टल में भी हम लोग साथ में रहे हैं. और शिल्पा जो है वो बहुत ही अडोरेबल है, बहुत इंडियरिंग है, बहुत क्लियर हार्टेड है. वो सबके साथ बहुत सारी फ्रेंडशिप मेंटेन करती है और पर उसका फिल्टर नहीं है, उसको ज़रूरत भी नहीं है, वो बहुत जेन्युइन है. आई लव यू शिल्पा. शिल्पा एक सुंदर, हुशार, हसमुख मुलगी, उत्तम सर्जन. तिच्या सर्जिकल स्किल्सचा अनुभव आपल्या भरपूर बॅचमेट्सला आलेला आहे आणि सर्वांनी तिचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. तिच्या हेल्पिंग नेचरबद्दल सांगावंसं वाटतं. तिचे नातेवाईक असो किंवा तिचे फ्रेंड्स, त्यांना ती तिच्या कॅपॅसिटीच्या बाहेर जाऊन मदत करते. इतकी जास्त की कधी कधी मॅडमला थोडंसं इरिटेशन पण होतं. लोक तिला त्रास नाही देत, तीच स्वतःला त्रास देते स्वतःची लिमिट्स क्रॉस करून.
पण या स्वभावामुळेच तिचे भरपूर फ्रेंड्स आहेत. शिल्पा एक जबरदस्त फायटर आहे. फार कमी वयात तिने मोठी जबाबदारी उचलली. फॅमिली लाईफ असो, प्रोफेशन असो, बरीच संकटं आली, पण तिने सर्वांना धैर्याने उत्तरं दिली. म्हणूनच ती आज एक सक्सेसफुल गायनेकोलॉजिस्ट आहे आणि सर्वोत्तम मुलगी, बहीण, बायको आणि आई आहे. तिच्या ह्याच क्वालिटीज तिच्या मुलीमध्ये म्हणजे आरवीमध्ये सुद्धा आहे बरं का. शिल्पा अशीच हसत खेळत सामर्थ्यवान. हेलो शिल्पू, सी आज तुम्हारा इम्पोर्टेंट डे आ ही गया. बहुत टाइम से चल रहा था कि शिल्पा अपना कम से कम स्लाइड्स बना के दे दे. तुम डिले कर रही थी, इस वजह से हम भी बैठे थे शांत कि चलो जब तक टाइम निकल रहा है निकलने दो, क्योंकि तुम्हारे बारे में सबको इतना कुछ बोलने को है. तुम इतनी इंटरैक्टिव हो, तुम लोगों के साथ इतना ज़्यादा घुली मिली हो कि तुम्हारे लिए एक बात चल रही थी कब से कब तक क्या क्या बोला जाए तुम्हारे लिए. तो क्या ही बोलूं यार, तुमसे मिलकर समझ आया कि दोस्ती सिर्फ हंसी ठिठोली नहीं होती, कभी कभी ना गहरी चुप्पियों में भी दिल को सुकून दे जाती है. तुम वो सहारा हो जिससे थका हुआ मन भी अपना बोझ हल्का कर लेता है. मैं तुम्हारे पेशे में हर दिन देखता हूं कि एक नई जिम्मेदारियां जन्म लेती हैं, जहां जिंदगी की पहली रोशनी तुम्हारे हाथों से गुजरती है. तो ये ना बहुत फॉर्चुनेट हो तुम. तुम्हारा बहुत बड़ा सौभाग्य है कि तुम सिर्फ एक डॉक्टर ही नहीं, किसी की उम्मीद की पहली धड़कन भी हो. दोस्त के रूप में ना तुमने एक हर पल ऐसा सिखाया है कि इंसानियत का जब असली मतलब केवल किताबों में नहीं मिलता, बल्कि रोजमर्रा की छोटी छोटी बातों में भी छुपा रहता है. मैं दिल से दुआ करता हूं कि जितने मुस्कानें तुमने औरों को दी हैं वो 100 गुना लौट कर तुम्हारे पास आए. तुम ऐसे ही हंसती खेलती रहो, लोगों को खुश रखो और लोगों के साथ खुश रहो. ऑल द बेस्ट शिल्पा. Hi Shilpa, this might come as a surprise for you, but you know, I have known you less in college, but more now as when I worked in the souvenir committee, and I absolutely love your energy, so it was necessary I made this video for you. So back in college, you were my batch, but we interacted only on social occasions. However, when it's time for the reunion, and I have worked with you in the last few months on the souvenir committee, it has been an absolutely amazing experience. You're a very genuine, you're a very loving person. I have enjoyed absolutely all kinds of chaos, all kinds of, sometimes I would say confusion you bring to the table. But I do want to tell you, you're very special, you're very sweet, and you're very genuine. Even in times when you are stretched because of work, because of your kids, and you are still there trying to help us out, plan things on the reunion. You're there 5 a.m. if we want you to, you're there 6 a.m. if we want you to. And this has been such a wonderful part of your being in the committee. I think your commitment to this is outstanding, and I truly say you're a superwoman. You've been balancing these things so well, and I love how every time when I talk to you, you bring a smile on your face. I think you should stay the same, and I'm sure you're a wonderful asset to your patients with your personality. So take care, much love, hope to see you soon. Love you, bye. हाय शिल्पा, फाइनली इंतजार की घड़ियां हुई खत्म और तेरे प्रेजेंटेशन का दिन आ गया. एक पूरी नेटफ्लिक्स सीरीज बन सकती है शिल्पा का प्रेजेंटेशन. एंड उसमें एक चैप्टर तो बनता है प्राची का, जिसमें उसने कितने पापड़ बेले तुझसे प्रेजेंटेशन बनवाने के लिए. एक अमरजीत का भी बनता ही है चैप्टर. पर चलो, मतलब लोगों ने मेहनत की, तूने मेहनत की, तो एक प्रेजेंटेशन का दिन आ गया और हम लोगों को मौका मिला तेरे बारे में कुछ बोलने का. तेरी पर्सनालिटी इतनी मल्टी फैसेटेड है. यू हैव सो मेनी शेड्स टू योर पर्सनालिटी. यू हैव
so many skills कि क्या क्या बोलूं मैं. You can be silly when you are cracking jokes with your friends, but at the same time, you can be smart, hardworking, dedicated when it comes to your profession. You can be really strong and a pillar of support for your family. You can also be selfless. जब प्रेजेंटेशन बनाने की बात आई तूने कितनों के लिए वीडियोस बनाए और खुद का प्रेजेंटेशन सबसे लास्ट में बनाया. So that says a bit about your selflessness. I remember a few years ago you were planning to take part in a debate for in one of the gynecological conferences and you had contacted me और तूने कितनी मेहनत करी थी उसके लिए. I was so impressed by your interest not only in practicing your profession but also contributing to the academic side. From friends in Nagpur, I get to know you're doing so well in your profession and you are so well recognized as a gynecologist. So keep shining, Shilpa. Keep doing well. Before I end this, I want to also say that one more aspect of your personality which I missed now is about your writing. You are an amazing writer. फर्स्ट ईयर में तूने एक पोएम लिखी थी, न कळत तुझ्या प्रेमात पडले. आई डोंट नो किसके लिए लिखी थी, बट व्हेन आई हर्ड दैट आई वाज लाइक ये लड़की लिख भी सकती है इतना अच्छा. फिर तूने एंजलस बुक के लिए भी पोएम लिखी थी. तूने अभी रिसेंटली राधिका के लिए यू रोट सच अ गुड पोएम. आई वाज ट्रूली मूव्ड. एंड सो ये भी एक साइड है तेरे पर्सनैलिटी का. सो वी ऑलवेज कीप ऑन नोइंग समथिंग न्यू. Keep doing what you are doing. Stay the beautiful person that you are. Stay, as focused as you have been. Looking forward to the reunion and see you.